पूर्ण होले सेम कंडिशन या बिझनेसची आहे. तुम्ही किती पर्सेंट तुमचा माइंड या बिझनेस मध्ये टाकला, तुम्ही 10% बिझनेस माइंड आहे तुमचा, तर तुम्हाला 10% रिझल्ट येईल किंवा ते येणार नाही. तुम्ही 20% जर यात इन्व्हॉल्व झाले, तुमच्या माइंड 20% इन्व्हॉल्व झाला, तुम्हाला 20% रिझल्ट येईल. ज्या दिवशी तुम्ही 100% या बिझनेस मध्ये तुमचा माइंड इन्व्हॉल्व करता, तुम्ही तुमचं कर्म धर्म सगळं ह्या बिझनेस मध्ये तुमचं सगळं, हा बिझनेस तुम्हाला ज्या दिवशी वाटायला लागते त्या दिवशी हा खऱ्या अर्थानं तुमचा ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुमचं जीवन परिवर्तित व्हायला लागतं. हे सत्य आहे, अखंड सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं सत्य नाही. तुम्ही किती पर्सेंट समर्थाला सिरियस घेता याच्यावर तुमचं समर्थ किती पर्सेंट जीवन बदलू शकतो ह्या एका तुमच्या सिरियसनेसवर अवलंबून आहे. तुम्हाला समर्थ म्हणून कारही पाहिजे, तुम्हाला समर्थ म्हणून 1,00,000-2,00,000 रुपये इन्कम पाहिजे, तुम्हाला समर्थ म्हणून सगळ्याच गोष्टी पाहिजे. तुम्ही किती पर्सेंट समर्थला किती पर्सेंट द्यायला तयार आहे. इथं तुम्ही तुमची किती क्युरियोसिटी आहे, तुम्ही इथं किती पर्सेंट देता. 100% पेक्षा जास्त तुमची द्यायची तयारी असली पाहिजे. त्या दिवशी समर्थ सक्सेस म्हणून तुम्हाला पैसे येतात, त्या दिवशी समर्थ सक्सेस मध्ये तुमचा मान सन्मान वाढते, तुमच्या पिना चेंज होते. आणि समर्थ सक्सेस ज्या दिवशी तुम्ही जगणं चालू करता त्याच दिवशी खऱ्या अर्थानं समर्थ सक्सेस तुम्ही शिकणं चालू करता. बिना शिकल्यानं, आमचे गुरु म्हणते अंकुश सर, बिना शिकल्यानं तुम्ही सायकल चालू शकत नाही. आणि जर तुम्ही शिकले तर विमाने तुम्ही सहज चालू शकता. आता माझी 2 वर्ष आधी माझ्या डोक्यात कार नव्हती. 2 वर्षाची परिस्थिती नव्हती. कार काय, टू व्हीलरची बॅटरी बदलायची परिस्थिती नव्हती, टू व्हीलरचा टायर बदलायची परिस्थिती नव्हती. 2 वर्ष आधी 20 जुलै 2023 ला मी या बिझनेस मध्ये जॉईन झालो आणि फेब्रुवारी 2024 पासून मी काम चालू केलं. माझा पहिला जे इन्कम आहे म्हणजे जे ऑनलाईन इन्कम हे फेब्रुवारी महिन्यातला आहे. म्हणजे सुरुवातीला माझ्यासोबत नंतरचा विषय तो सांगतो म्हटलं, मीटिंग लांब नाही होईल. म्हणजे टोटल 2.5 वर्ष मला काय वर्किंग करून कम्प्लीट झाले. आणि 2 वर्ष आधी माझ्या डोक्यात कुठंच कार नव्हती. अंकुश सरांच्या कारमध्ये बसून माझे कार स्वप्न जागृत झाले. अंकुश सरांनीच मला गाडी चालवणं शिकवलं. अंकुश सर माझी जी गाडी झाली यात 100% माझ्या गाडी घ्यायचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्यात तुम्हाला लक्षात येईल, फेसबुकवर व्हिडिओ आहे तो. मी पूर्ण श्री अंकुश सरांना दिलं, कारण त्यांच्यामुळे माझी गाडी झाली. आणि हे सत्य आहे, ते बदलू शकत नाही. पण घोड़े को 4 आदमी उठाकर तालाब पर लेके जा सकते हैं. शब्द खूप गहरा है. घोड़े को 4 लोग उठाकर तालाब पर ले जा सकते हैं, पानी नहीं पिला सकते. पानी घोड़े को ही पीना होगा. मला अंकुश सरांनी शिकवलं. माझ्या शिकण्याची जर जिद्द नसती मी नसतो शिकू शकलो. घोड्याला 4 जण घेऊन उचलून नदीवर नेऊ शकते, नदी किंवा तलावावर नेऊ शकते. पाणी हे घोड्यालाच प्यावं लागते. त्याला तोंडात हात घालून पाणी जगातली कुठलीच ताकद पाहू शकत नाही. बिझनेस मध्ये उतार चढाव येणारच आहे. हा कामाचा भाग आहे. राजकारण सरांनी सांगितलंय बाबांनी. जब आदमी का टाइम खराब हो, जब आदमी का बिझनेस मध्ये जो बॅक पॅच येते की नाही, हा बॅक पॅच बऱ्याच लोकांना बिझनेस मधून क्विट करण्यासाठी येते, परीक्षा पाहण्यासाठी येते. जब आदमी का टाइम खराब हो बोलते तो उठ पर बैठे आदमी को भी कुत्ता काट लेता है. जेव्हा माणसाला वेळ बेकार असते की नाही तेव्हा, आणि ह्या बॅक पॅच मध्ये तुम्हाला या बिझनेस मध्ये तुमची मेंटॅलिटी चेक होत असते. आमच्यावर बॅक पॅच आले, एखाद्या आठवडा इन्कम नाही आलं सुरुवातीला, आयडियाच नाही पडल्या इन्कम. त्यावेळेस माइंड आहे आपला विचार करते, अरे असं ना कसं होईल, असं जर झालं तर आपण हा बिझनेस कसा करा. आपल्याला दुसरा ऑप्शन नाही आहे, आपल्याला दुसरा मार्ग नाही आहे. पण तरी तेव्हा तुम्हाला या बिझनेस मध्ये तुमचे ह्या बिझनेसचं एज्युकेशन आहे तेव्हा ते तुम्हाला टिकून ठेवते. त्यावेळेस नाही सांगितलं नेटवर्क मार्केटिंगचं फ्युचर. नेटवर्क मार्केटिंग हा फक्त 5 वर्ष करण्याचा बिझनेस आहे. 5 वर्ष घाटा नफा पाहू नका, 5 वर्ष वेळ पाहू नका, 5 वर्ष काळ पाहू नका, 5 वर्ष रिझल्ट पाहू नका. 5 वर्ष तुम्ही जर कंटिन्युटी मध्ये काम केलं, हा बिझनेस चायनीज बांबू सारखा आहे. चायनीज बांबूचं उदाहरण काय देतो मी. चायनीज बांबू पहिले 4 वर्ष जमिनीच्या अंतर वाढते. पहिले 4 वर्ष चायनीज बांबू जो आहे, चायनीज मासा जो आहे,
हा पहिले 4 वर्ष जमिनीच्या अंदर वाढते. 4 वर्षापर्यंत दोन फूट असते. पण तो 4 वर्षात काय करते, जमिनीच्या अंदर स्वतःचा बेस एवढा हे करते का 4 वर्षानंतर तो एवढ्या स्पीडनं वाढते का तुम्ही जर त्याच्या बाजूने उभे राहिले तर सट 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 त्याच्या वाढण्याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता. रात्रीतून 10 फूट वाढते आणि 100 फुटापर्यंत चायनीज बांबू जाते. फक्त 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर फक्त पुढच्या 4 महिन्यात 100 फुटापर्यंत जाते, 2 फुटाचा बांबू. हा बिझनेस सुद्धा सुरुवातीचे 5 वर्ष तुमच्या तुम्ही किती या बिझनेस मध्ये स्टेबल आहे. तुम्ही या बिझनेस मध्ये सचिन सर तुमचा अर्जंट असेल तर तुम्ही बोला, नाही तर मग मीटिंग काय ते सचिन दळवी सर तुम्ही 2-3 वेळा ऐकायला काय बोलून घ्या तुम्ही एक वेळा तुमचं. नाही बोलायचं नाही आहे ते हँड रेस कसा म्हणजे त्यांना समजलं नाही ते कसं करायचं आहे का. बरं 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 ठीक आहे. मला वाटलं 2-4 वेळा झाला तर मिळलो काही अर्जंट आहे का काही. मला असं वाटतं कधी माझ्या काही चुकलं काय चूक सुधरत आहे कोणी काही हरकत नाही. तर चायनीज बंबू सारखा बिझनेस पहिले सुरुवातीला 3-4 वर्ष तुम्हाला रिझल्ट न येता सुद्धा तुम्ही जर तुमच्यावर काम करायची तयारी असेल तर 4 वर्षात 5 वर्षानंतर जे रिझल्ट येतील ते तुमच्या कितीतरी पिढ्या तुमच्या समृद्ध करून जातील असे रिझल्ट येतील. काही लोकांचं हा बिझनेस पेशन्सचा बिझनेस आहे. जेवढा जास्त पेशन्स तुमच्यामध्ये तेवढा जास्त तुमचा बिझनेस हा मोठे होण्याचे चान्सेस जास्त आहे. पेशन्स म्हणजे कसे, सुरुवातीला टीम बनतात, टीम तुटतात, काही लोक येतात, काही दिवस काम करतात, आपण त्यांच्यावर डिपेंड राहतो, ते लोक सोडून चालले जातात. परत आपल्याला नवीन व्यक्ती सोबत काम चालू करतात, त्रास होते. पण सुरुवातीला 4-5 वर्ष तुम्हाला याची सवय पडून जाते. एक व्यक्ती आला तुमच्या 6 महिने काम केलं, तुम्ही धडाडीने काम केलं, खूप जास्त त्या व्यक्तीचं मोटिवेट होतात व्यक्ती. माझ्यासोबत एक व्यक्ती आला सुरुवातीला खूप मोटिवेट, फार देंगे, हे कर देंगे, वो कर देंगे. 6 महिन्यानंतर काय त्याच्या बायकोची डिलिव्हरी आली. डिलिव्हरी तो वरच्या मजल्यावर राहत होता. तो म्हणे आता म्हणे बायकोला खाली उतरायचा त्रास होते, म्हणजे आता मला घरीच राहावं लागते, पाणी गिनी भरावं लागते. म्हटलं तू 6 महिने आधी तर फाळ देंगे, चिर देंगे, पुरा भारतात बिझनेस करत होता, अशा गोष्टी तुझ्या होत्या. 6 महिने टाइम लावला, तू म्हणता बायको डिलिव्हरी आली. नाही म्हणे आता हे महत्वाचं आहे. म्हटलं बिलकुल महत्वाचं आहे. म्हटलं बिझनेस मध्ये आता डिलिव्हरी झाल्यानंतर म्हटलं बिलकुल तो पण मी थांबू का तुझ्यासाठी. डिलिव्हरी दिली, दुसरी पोरगीच झाली. मग तू म्हणे आता काय करू बिझनेस मध्ये, आता कोणाकडे बिझनेस करू. म्हटलं 6 महिने तुझ्यावर खर्च केले, 6 महिने वाया गेले. असे लोक तुम्हाला भेटते. मग परत मी ते थांबलो काय नाही, मी दुसऱ्या व्यक्तीला स्टार्ट केलं. तर बिझनेस हा डिपेंडेंट करू नका, कोणत्या एका व्यक्तीवर बिझनेस करू नका. तो किती काही मोटिवेट असेल, किती काही तो त्याचं विजन क्लिअर असेल, तरी एका व्यक्तीवर हे करू नका. एखादा पागल तुम्ही जर हे लावले म्हणजे काय आपण जसे घोड्यावर बीट लावतो त्याच्यावर मी बीट लावतो, पागल झाला. पागल व्हायला काही कारण नाही पाहिजे. बायको सोडून गेलं तर लोक पागल होते. आज पागल व्हायला काही कारण नाही पाहिजे. शेजाऱ्यासोबत भांडण झालं, वृक्षावर काही मार बसला, झाला पागल, तुमचा बिझनेस डुबला. बिझनेस हा डिपेंड नाही पाहिजे. बिझनेस हा तुमच्याविषयी 10 स्टेशन ओपन पाहिजे. आता ज्या लोकांचे एका स्टेशनवर बिझनेस आहे की ते असे बसले त्याच्यावर असं वाटते येऊन राहिला बिझनेस, आता नाही दुसरं स्टेशन ओपन करायची गरज नाही. पण उतारा जर तुम्ही पायडल मारले तर सरळ भारी जात नाही. हा एक नियम आहे सायकल चालवायचा, बिझनेस चालवायचा नियम आहे. का बिझनेस ज्यावेळेस तुमचा स्पीड मध्ये चालत आहे त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या स्टेशनवर तुमचं वर्क चालू असलं पाहिजे. अल्टिमेटली या स्टेशनच्या लोकांना मेसेज गेला पाहिजे की सरचं काम तिकडे चालू आहे. म्हणजे त्या नाही तर मग ते कुत्रा कसं बंडी घालून चालणार आहे, कुत्र्यासारखे गत होते. कुत्र्याला असं वाटते बंडी आपणच चालू. बऱ्याच लोकांची समज होते की आपण बिझनेस करतो म्हणून आपल्याला पैसा नाही. तर त्याचा हा समज तोडासाठी तुमच्या स्टेशन ओपन पाहिजे. म्हणजे त्याला दिसते का नाही बिझनेस हा आपल्या भविष्यात नाही. हा एक कूटनीतीचा भाग आहे बिझनेसचा, पण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावर आपण एक दिवस स्पेशल मिटिंग घेऊ. कूटनीती काय आहे बिझनेसची, कारण कूटनीतीशिवाय कोणताच बिझनेस नाही शकत. चाणक्य नीती गेलं बघतो आपण. तर हा बिझनेस काय आहे, तुम्हाला पुन्हा एका व्यक्तीवर डिपेंड होऊन हा बिझनेस करता येत नाही. बिझनेस काही लोकांचा बिझनेस करण्याचा जो हे असते तो चित बी मेरी पट बी मेरी असते. म्हणजे त्यांना अपलाईन काय सांगते त्यांना ऐकत नसते, डाऊनलाईनचे प्रॉब्लेम त्यांना ऐकत नसते.
असे लोक तुम्हाला भेटतील ना बिझनेस मध्ये, चीप बी मेरी पड बी मेरी, कोण त्याच्यात स्वतःचीच हे करणार आहे. अशा लोकांपासून आपल्याला सावधान राहायचं आहे. दुनिया में सब कुछ बदलता है, दुनिया में सब कुछ बदलता है, बस एक चीज नहीं बदलती, वो है बदलने का सिद्धांत. बिझनेस मध्ये चेंज होणारच आहे. आज ह्या स्टेशन बिझनेस येत आहे, उद्या ह्या स्टेशनवर थोडासा कमी जास्त होऊ शकते, दुसऱ्या स्टेशनवर बिझनेस येईल. बिझनेसची सरासरी काय आहे का, आपल्याकडे 10 स्टेशन तर आहे, 10 स्टेशन जर 2-2 3-3 आयडी जर पर डे येत आहेत, आपली कॅपिंग इथे निघू शकते आणि त्याच्यावरच काम करा. माझ्या सध्या अशा आता 5 स्टेशन आहे का जिथून रोजच्या 3-4 आयडी येते, म्हणजे रोजच्या 15-20 आयडी, कधी 15 येते, कधी कमी येते, कधी 10 कधी सरासरी जर उत्पन्न पाहिलं तर मला जेवढं अपेक्षित आहे तेवढं उत्पन्न सरासरी आता. पण मी याच लोकांवर डिपेंड नाही, मी पर डे नवीन स्टेशनवर माझा फॉलोअप असते. नवीन स्टेशन कसं चालू आहे एखाद्या ठिकाणी याच्यावर माझा हे असते. कारण या बिझनेस मध्ये तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे, तुमच्या बिग माइंडसेटचा हा बिझनेस आहे. बडे लोग ही बड़ा काम कर सकते हैं. बड़े लोग म्हणजे बड़ा माइंडसेट, बड़े लोग ही बड़ा काम कर सकते हैं, क्योंकि चूहों के चमड़ों से नगाड़े नहीं बनते. तुमच्या टीम मध्ये जोपर्यंत बिग माइंडसेटवर लोक येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही. आता माझ्या टीम मध्ये मी एक्झाम्पल देतो, तळोगार सरचं. ज्या दिवशी तळोगार सर एंटर झाले त्या दिवशी मी अंकुश सरांना सांगितलं, कारण मला माहित आहे बिग माइंडसेट वाला व्यक्ती आहे तळोगार. मला माहित आहे का नॅरो माइंड आणि बिग म्हणजे ब्रॉड माइंड. तुमच्या टीम मध्ये जोपर्यंत ब्रॉड माइंडचे लोक येत नाही, बिग माइंडसेटचे लोक येत नाही, तोपर्यंत तुमचा बिझनेस कधीच स्थिर नाही. बड़े काम करने के लिए बड़े लोगों की जरूरत चाहिए, बड़े दिमाग वाले लोगों की जरूरत होती है, क्योंकि चूहों के चमड़ों से नगाड़े नहीं बनते. दूसरा अजून है का, तुम्हारा तराजू जब तक स्थिर नहीं है, तुम्हारा तराजू जब तक स्थिर नहीं है, तो तुम्हारा पलड़ा कहीं भी झुक सकता है, कहीं पर भी झुक सकता है. भरपूर लोकांचे माइंड या बिझनेसच्या अल्गोरिझमच्या हिशोबाने अजूनही तयार झाले नाही, स्थिरता नाही माइंड मध्ये. कधी एखादी कंपनीचा कोणी प्लॅन ऐकला आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला इथं 2 वर्ष झाले, तुम्ही काय कमावलं, मी तर इथं एवढे पैसे 6 महिन्यातच तुम्हाला कमावून देऊ शकतो, तेव्हा तुमचा माइंड स्थिर नाही आहे. तुम्हाला असं वाटतं नाही आपण ही कंपनी सोडून ते कंपनी केली पाहिजे, ते कंपनी सोडून ते कंपनी केली पाहिजे. आणि असे अस्थिर माइंडसेटचे लोक जे आहेत हे कोणत्याच बिझनेस मध्ये सक्सेस होतात. मी काय म्हटलं, 4 ठिकाणी 50-50 फूट खोदल्यापेक्षा एकाच ठिकाणी 200 फूट खोदा, पाणी निश्चितच भेटणार. समर्थ म्हणजे समर्थ आहे ना, मग दुसरा कोणत्याच कंपनीचा प्लॅन नाही. काही कंपन्या खूप मोठ्या आहेत आणि लोक दिवसभर फेसबुकवर काय करत असते, या कंपनीचा प्रोग्राम किती मोठा आहे, त्या कंपनीचा प्रोग्राम किती मोठा आहे. माझं एकच आहे, मी कोणत्याच कंपनीचा प्रोग्राम काय त्या कंपनीचं नावही पाहिजे. मला समर्थ शिवाय कोणते मार्केटमध्ये कोणती कंपनी काय करून राहिली मला नावही पाहिजे. मी जर एखादं रील जरी पाहिजे, मी दर 4थ्या मिनिटाला वापस येतो समर्थ या साईडवर. मला ते माझं माइंडच सांगते ते आपण कुठेतरी येऊ. मी जास्त रील नाही पाहू शकत, रील मी पटकन येऊन जातो. मग मी बिझनेस चेक करतो, किती आयडिया कमी आहे, कोणाची किती आयडिया कमी आहे. 400-500 नंबर तर आयडी नंबर मी पाठ करून टाकले असं करता करता. कुणाचा विचारा म्हणजे सांगू देतो. मनोहर तळोकर सरचा नंबर 90-67-18. किती विचार झोपी विचार शिवा राऊत सरचा 40-44-80 13-95-86 निरंजन पवार सरचा. अपलाईनचे नंबर माहित आहे, कारण की माझा माइंड कुठं स्थिर दुसऱ्या ठिकाणी स्थिर होत नाही. मी पटकन आपल्या समर्थवर येऊन जातो. मग मी डायरी उघडतो, त्या डायरी मध्ये समर्थचे जे नंबर आहे तेच पाहतो. एखादी स्टोरी वाचण्यात आली तर ते लिहून ठेवतो. हे चालू काय का कंपनी किती मोठी आहे याच्यावर काही घेणं देत नाही. समंदर के खारे पाणी से किती प्यास नाही गोष्टी. एखादी कंपनी खूप मोठी आहे, समुद्रात एवढं पाणी आहे, हे काय व्यक्ती तहान नाही भागू शकत. कंपनी किती मोठी आहे एखादी आणि तिकडे आकर्षित होणार आहे म्हणजे तुमचं तराजू आहे तुमचा स्थिर नाहीये. भरपूर लोक इथं तळ्यात मळ्यात काम आहे, अजून हे काम आहे, म्हणून ते लोक इथं जे पाहिजे ते त्यांना रिझल्ट येत नाही, किंवा जे पाहिजे ते पैसे ते इथं कमावत नाही. या बिझनेसचं अल्गोरिझम जे आहे ते हे आहे का तुम्हाला 100% घोड्यासारख्या झडपाय होऊन फक्त असं समर्थचा रस्ता दिसला पाहिजे, तेव्हा तुम्ही या बिझनेस मध्ये तुमचे सक्सेस व्हायचे, जी तुमची सक्सेसची जर्नी चालू होती.
समुद्र के खारे पाणीची कंपनी किती मोठ्या आहे, जे कंपनी आपल्यासोबत मोठी होती त्या कंपनी आपण मोठो समर्थ सक्सेस आपल्यासोबत मोठी होणार कंपनी. अमरावती जिल्ह्यात आपण सुरुवात केली, आपल्यापासून बिझनेस अमरावती जिल्ह्यात चालू झाला आणि अमरावतीत नाही आजूबाजू अजून तर भरपूर नागपूर झालं, वर्धा झालं, इकडे हिंगोली झालं, इकडे कुठंच बिझनेस नाही. एमपी नाही कुठं कोणत्या स्टेट मध्ये बिझनेस गेला नाही. आपल्याला चान्स आहे बिझनेस तिथं नेण्याचा, आपल्याला चान्स आहे. आपल्याला या कंपनी सोबत मोठं होण्याचा चान्स आहे. बाकी ऑलरेडी ज्या कंपन्या भरपूर मोठ्या आहे आणि त्याच्या बॅनर खाली बडे बडे पेड़ के छाव में छोटा पेड़ कभी फलता बोलता नाही. मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड कधीच वाळत नाही. फरक कंपनी कितनी बड़ी है इससे फर्क नहीं पड़ता, आप कितने पैसे कमा रहे हो उससे फर्क पड़ता है. कंपनीचं टर्नओव्हर 1000 करोडचं आहे, तुमच्या अकाउंट मध्ये 100, 200, 500 रुपये येत नाही, त्या गोष्टीला काही अर्थ नाही. समर्थ सक्सेसचं टार्गेट आज 1000 करोडचं आहे. 700 करोड रुपये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मला माहित आहे श्याम सरच्या टीम मध्ये त्यातले 400 करोड रुपये तर श्याम सरच्या टीम मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल आणि श्याम सरच्या टीम मध्ये आपल्याला ते पैसे आपल्याच घरात येणार आहेत. ते माझ्या घरात येईल, सरच्या घरात येईल, संकुल सरच्या घरात येईल. जो व्यक्ती सिरियस आहे त्या व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या घरात येईल. 1000 करोडचा टर्न कंपनीचा ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी बसलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घरात, स्वतःच्या गाडीत आणि त्याच्या बँक बॅलन्स प्रत्येकाचा राहील. 1000 करोडचा कंपनीचा जर टर्नओव्हर झाला तरी टर्नओव्हर कंपनीचा आपल्या खाली 50% टर्नओव्हर श्यामसरच्या टीम मध्ये आणि 40% टर्नओव्हर झाला. तुमच्या लक्झरीचे लाईफ जे आपण म्हणतो, ज्याला आपण विचार करतो ती लक्झरी लाईफ आपल्याला कंपनी आपल्याला मोठी होते. आपल्याला फ्युचर म्हणजे आपलं फ्युचर बनवून आहे खूप ब्राईट आणि आपण फ्युचर मध्ये तुम्ही खूप मोठे लीडर बनणार आहे फ्युचर मध्ये. डोळ्यासारखं झडपा लावा, समर्थ सक्सेस नाही, समर्थ सक्सेस दुसरं तिथं काहीच दिसलं नाही पाहिजे. 100% तुमचं जे माइंडसेट आहे हा समर्थ सक्सेसचा बनवा. मार्केटमध्ये काही पडलं नाही. एक अजून वाक्य आहे चिमनकर सर, तुमचा हे ठेवा चालू, तुम्ही समोर दिसले का जरा सर? कमल सर, तुम्ही तुमचे व्हिडिओ काय बंद केले? माझा व्हिडिओ चालू केला बंद आहे ना इकडून आता आता चालू आहे. अमोल सर चालू आहे ना? नाही बंद दिसणार मध्ये नाही सर. एका मला तुम्ही दिसत आहे चिमनकर सरकडे व्हिडिओ आला ना आपण काय हरकत नाही. मी व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. काबिलियत का आकलन इस बात पर होता है, आता विश्वास होता है, काबिलियत का आकलन इस बात पर तय होता है कि मुश्किल परिस्थितियों में आपका माइंडसेट कैसा था. अलग लक्षात आहे, शब्द अलग लक्षात आहे, वाक्य अलग लक्षात आहे. अमोल सर वाक्य लक्षात अलग आहे. आपकी काबिलियत का आकलन इस बात पर तय होता है कि मुश्किल परिस्थिति में आप बिखर गए या निखर गए. आता अलग लक्षात. तुमची पात्रता त्याच वेळेस आकलन त्याच वेळेस होते ज्यावेळेस वाईट परिस्थिती तुम्ही उभ्या टीम सोबत तुम्हीच निगेटिव्ह गोष्टी करायला लागले, तुम्हीच निखर गए या बिखर गए. मध्ये तुम्हाला लोक त्याच वेळेस लीडर मानते का ज्या वाईट परिस्थितीत तुम्ही तुमच्या टीम समोर एका अजस्त्र बाळासारखे उभे राहिले पाहिजे, त्यावेळेस तुमची काबिलियत टीम मानली जाते आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमची लीडरशिप डेव्हलप होते. मुश्किल परिस्थिति में आपका माइंडसेट क्या था, आपका टीम के साथ आपकी टीम को आपका कितना सपोर्ट था और आपका खुद का जो विश्वास वो कितना मजबूत था, इस सारी चीजों पर आपकी काबिलियत का आकलन होता है. नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोक तुम्हाला जज करत राहते. तुम्ही निगेटिव्ह बोलले, लोक तुमच्या टीम मध्ये लोक निगेटिव्ह बोलते. इथं म्हटलं जाते जब भी मुंह खोलो अच्छा अच्छा बोलो, अगर अच्छा बोलना ही नहीं है तो मुंह खोलो ही मत. इथं कोणाच बद्दल वाईट बोलण्याची म्हणजे आपल्याला कोणत्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. जब भी मुंह खोलो अच्छा अच्छा बोलो वरना मुंह बंद रखो. लोग एक
तुम्हाला करावं लागेल. 5 वर्षापर्यंत तुम्हाला आता अजून बोंबला. 30% 40% असलं पाहिजे. शेवळे येते. 5 वर्षानंतर जे तुमचा एक्सपेन्स आहे हेच तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणते. जे तुम्ही टीमवर खर्च केले, फील्डवर खर्च केले, स्वतः डेव्हलपमेंटवर खर्च केले, हेच म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, तुमची एक्सपेन्सेस आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट बनते. फ्युचरमध्ये हेच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मोठा पैसा कमावून देते. लोक मार्केटिंग को एक्सपेन्सेस समजते, ऍक्च्युअली एक्सपेन्सेस नाही आहे, एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इन्व्हेस्टमेंट हे फ्युचरसाठी जर केली तर ते खूप मोठं आपल्याला खूप मोठा असेट बनते. नेटवर्क मार्केटिंग हे तुमचं आज तुमची जी टीम म्हणाली, टीम तुमची असेट आहे. असेट म्हणजे तुमची एक भविष्यातली पुंजी आहे. या टीमवर 10-20% 30% खर्च होतो कमाईचा तर बिलकुल केला पाहिजे. हा सुद्धा एक रूल आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, आपकी सफलता इस बात पर निर्भर है कि आपके अंदर स्पार्क कितना है. गाडी चालू करतो आपण, श्रेष्ठ गाड्या आहेत आता भरपूर, तेव्हा स्पार्क तयार होते म्हणून गाडी चालू होते ना. गाडी चालू व्हायला काय पाहिजे? स्पार्क पाहिजे, स्पार्क. स्पार्क. आपके अंदर स्पार्क कितना है और आपके अंदर फ्यूल कौन सा है. आपकी सफलता इस बात पर निर्भर है कि आपके अंदर स्पार्क कितना है और आपके अंदर फ्यूल है. समजली गोष्ट माझी? सर थोडासा आवाज ब्रेक व्हायचा. आवाज चेक करा एक तुमचा. आता आवाज येते काय? सर समजली गोष्ट? समजली काय? हे मी वाक्य बोललोय समजलं काय? कारण की गाडी चालू करण्यासाठी स्पार्क पाहिजे और आपके अंदर फ्यूल कौन सा है. कारण की गाडी फ्यूल न चालणार आहे. गाडी चालू स्पार्क नव्हते, पण गाडी चालते फ्यूल न. तर आपल्या गाडीत घासले जर असलं तर गाडी चालणार आहे काय? नाही सर. तर डिझेल टाकलं, पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर गाडी चालणार आहे काय? आपल्या गाडीत तेच पाहिजे जे आपल्या गाडीची जरूरत आहे. तसंच नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुमच्या अंदर स्पार्क किती आहे आणि तुमच्या अंदर फ्यूल किती आहे याच्यावर तुमच्या टीमची साईज डिपेंड असते. याच्यावर तुमच्या टीम मध्ये सक्सेसचा रेशो डिपेंड असते. याच्यावर तुमच्या अपलाईन जे आहे, तुमच्या अपलाईनच्या नजरेत तुमची किंमत डिपेंड असते. लोक तुम्हाला एक स्टेबल लीडर म्हणून तुमच्याकडे पाहायला लागते. जर तुम्ही कंटिन्यू तुमच्या अंदर स्पार्क आहे आणि कंटिन्यू तुमच्या अंदर जे फ्यूल आहे ते फ्यूल या बिझनेसला जर आहे, गाडी पेट्रोलची आहे तर पेट्रोल असलं पाहिजे, गाडी डिझेलची आहे तर डिझेल असलं पाहिजे. 4 गोष्टी जर तुम्ही करता तर त्यातल्या 3 गोष्टी समर्थ असल्या पाहिजे. 3 सोबत करताना कोणत्याही 4 गोष्टी जर तुम्ही करतात त्यातल्या 3 गोष्टी या समर्थ सक्सेसशी रिलेटेड असल्या पाहिजे. लोक गोष्टी करते मी पाहतो त्यात समर्थ सक्सेस काहीच नसते. अलत्या बलत्या गोष्टी करते. हे पळून गेली, तो पळून गेला, तिनं तसंच केलं, माझ्या नातेवाईक तसंच झालं, याच्यातच झालं. तुम्ही टीम सोबत जर या गोष्टी करता तर तुमच्या अंदर फ्यूल चुकीचं आहे. तुम्ही 4 गोष्टी जर टीम सोबत कोणते करता तर त्यातल्या 3 समर्थ सक्सेसच्या असल्या पाहिजे. बाकीच्या गोष्टी इतर लोक सोबत करा, पण टीम सोबत असताना तर तिसरं वाक्य तुमचं समर्थ सक्सेस असलं पाहिजे किंवा समर्थ सक्सेसची रिलेटेडच असलं पाहिजे. तर टीमला एक मेसेज जाते की हा व्यक्ती 100% इमानदार व्यक्ती आहे. दुसऱ्या कंपनीची चर्चा करते, अल्टिमेटली दुसऱ्या कंपनीवर तू वाईट आहे म्हणून आले, पण समोरच्या लक्षात तुम्ही ते कंपनी टाकून आले. मी तर कोणत्या कंपनीचं नावही घेत नाही, टीम समोर कधीच घेत नाही. मार्केटमध्ये काय कोणत्या कंपन्या 60,000 कंपन्या, मी काय डोक्यात ठेवून मला 60,000 कंपनी पासून 1 रुपया मिळाला, 29,999 कंपनी पासून मला 1 रुपया मिळाला, मी त्याचं नावही नाही घेत. मला एक 60,000 मधली एक कंपनी समजतो त्या माध्यमातून माझ्या खिशात पैसे आहे, माझ्या मुलाबाळाचं शिक्षण त्याच्या भरोश्यावर झालं, माझं घर चालू झालं, माझ्या कारचं पेट्रोल त्याच्यावर झालं. 29,999 कंपन्या माझ्यासाठी माझ्या माइंडमध्ये सेवच करते. फ्यूल काय पाहिजे हे महत्वाचं आहे. समर्थ सक्सेस मध्ये आहे तो फ्यूल समर्थ सक्सेसचाच पाहिजे. स्पार्क तुमच्या अंदर जो आहे तो समर्थ सक्सेसचाच पाहिजे. समोरच्याला मेसेज गेला पाहिजे का समर्थ सक्सेस
तो तुमच्यासोबत समर्थ बद्दल वाईट बोलायला भेला पाहिजे. त्याच्यात तोंडापर्यंत गोष्ट आली तरी त्यांना गेली पाहिजे. एवढं डिवोटेड राहून जर तुम्ही काम करायला तयार आहे तर मग तुम्हाला एक सक्सेस होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. एक गोष्ट सांगतो छोटीशी. एक जरासंध नावाचा राजा होता आणि त्याच्या दरबारात त्यावेळेसचे सगळ्यात मोठे पंडित होते. गोष्ट खरी गोष्ट आहे, रिअल गोष्ट, इतिहासातली गोष्ट आहे. जगातले सगळ्यात विद्वान पंडित त्याच्या ह्याच्यात होते, राज दरबारात होते आणि त्याची ख्याती होती पूर्णाच्या. त्या पंडितासोबत शास्त्रार्थ ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे त्या जे स्पर्धा होत होती त्यात आतापर्यंत कोणी जिंकलं होतं. पण एक पंडित आला आणि त्या पंडिताने चॅलेंज केलं आणि त्या पंडिताची जी ख्याती अशी होती का तो आजपर्यंत कुठल्याच प्रकारचं शास्त्रात जे होत होतं म्हणजे जे स्पर्धा होती ती वादविवाद तो आपण किंवा धर्माविषयी चर्चा होती त्यात तो परास्त झाला होता. आणि त्याच्यासोबत स्पर्धा करताना त्याची अशी अट होती जो समोरचा व्यक्ती हारला तो जलसमाधी घेत होता. तर तो एक कुख्यात होता, प्रख्यात होता, कुख्यात होता. कितीतरी पंडितांनी त्याने जलसमाधी दिली होती आणि त्याने जरासंध राजाला चॅलेंज केलं मी तुमच्या दरबारातल्या पंडितासोबत शास्त्रार्थ करायला येतो, तुमची तयारी आहे काय? राजाने सांगितलं का बिलकुल तुम्ही या. कारण की राजाला त्याच्या पंडितावर भरोसा होता. तेच होती काय जर हारला तर त्याला जलसमाधी घ्यावं लागेल. राजाने म्हटल्यानंतर ते पंडित होते, विद्वान पंडित, ते घाबरले होते. पण राजाच्या आज्ञेसमोर त्यांनी काही बोलता आलं नाही. दिवस ठरला, तो पंडित राज्याच्या सीमेवर आला आणि त्याला पाठवायला पालखी, राजाची पालखी गेली त्याला आणायला. त्या पालखीला भोई होते उसणार आहे. तशी पालखी समोर समोर जात होती. एक भोई जो आहे तो इकडचा दंड दुखत होता, तो दंड बदलून तो पालखीचा जो हे राहते इकडे घेत होता, या दंडावर घेत होता. तर त्या पंडिताला त्या गोष्टीचा त्रास झाला. त्याचा एक दोन हे बदललं होतं, त्रास झाला. त्यानं म्हटलं की हा बाधितो दंडो. आता म्हटलं संस्कृत नाही की हा बाधितो दंडो असं उत्तर. कारण की तो होता त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व होता की हा बाधितो दंड. त्यावर तो भोईज होता यथा बाधती दंडो तथा बाधती बाधती. हे उत्तर दिलं. त्याचा अर्थ असा होते का जेवढा मला दंड रुतला नाही तेवढं तुझं बोलणं मला रुतलं. तो पंडित घाबरून गेला की ज्या राज्यातला भोई एवढा संस्कृतात हुशार आहे ह्या राज्यातले पंडित किती हुशार असं. आणि तो पालखीतून उतरूनच फरार झाला. कोणत्याही बिझनेस मध्ये किंवा कोणतेही टीम आहे, आपली अमरावती टीम आहे, आपल्या टीमचं नाव चालते. जरासंध राजाचं नाव अजरामर का झालं का ज्या राज्यातला भोई एवढा शिकलेला आहे त्या राज्याचे पंडित किती विद्वान असतात. प्रत्येक व्यक्तीच्या बिझनेसवर त्याच्या एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याच्या टीमचं नाव असते. तुमच्यासोबत तुमच्या टीमचं नाव जुळलं. आपल्यासोबत श्याम सरच्या टीमचं नाव जुळलं आहे, भारत राठोड सरच्या टीमचं नाव जुळलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला मागे राहण्याचा तो अधिकारच नाही. विद्वान तर दूर खालचा व्यवस्था असून त्याच्याविषयी नॉलेज असलं पाहिजे. अच्छा व्यक्तीने विचार केला पाहिजे का नाही टीम आहे तर श्याम सरची टीम आहे, टीम आहे तर अंकुश सरची टीम आहे, टीम आहे तर सोफर सरची टीम आहे, टीम आहे तर चळगार सरची टीम आहे, टीम आहे तर पवार सरची टीम आहे, टीम आहे तर राऊत सरची टीम आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एवढं नॉलेजफुल करायचं आहे आपल्या टीमच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव सीएमडी सरपंच गेलं पाहिजे. तेव्हा पोलीस आपल्या टीम सोबत खेटे घेणार नाही आणि खेटे घेताना 100 विचार करण्याची टीम आपल्याला बनवायची. चार मिनिटं माझ्या हिशोबाने अजूनही त्या मिटिंगचे बाकी आहे. तर आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत आहे आणि त्या प्रोडक्ट मध्ये आपण काम करत आहे. म्हणजे त्या दिवशी आई आमची ऍडमिट होती, आईची शुगर खूप लो झाली होती, तेव्हा आम्ही ऍडमिट केलं
आणि मला डॉक्टर चिठ्ठी दिली, मी त्या मास्टर मेडिकल मध्ये गेलो. तिथं एवढी गर्दी, त्याचा पर डेचा टर्नओव्हर जवळपास 5 ते 6 लाख रुपयाच्या वरतीच असतात. मस्त वाटतं 10 लाखापर्यंत टर्नओव्हर, म्हणजे महिन्याचा टर्नओव्हर 10 लाखाचे, महिन्याचा 3 करोडचा टर्नओव्हर. जेवढा टर्न आपण टीम मिळून नाही करू राहिलो तेवढं एक मेडिकल टर्नओव्हर करून राहिलो. विचार करा आपल्याला किती मोठं काम बाकी आहे. आधी सगळे ड्रग्स खाऊ घातले जात आहे. सगळे पेन किलर, स्टेरॉइड, झोपीच्या गोळ्या, ऍसिडिटीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या. याची गरज नाही. अँटीबायोटिक तेवढे खाऊ घातले जात आहे का भयंकर अँटीबायोटिक लोकांच्या पोटात चालले. लोकांची अँटीबॉडी बिघडली आहे. आपली जे नॅचरल अँटीबॉडी असते की नाही ते खतम करून टाकले डॉक्टरांनी अँटीबायोटिक देऊ. डोकं दुखलं अँटीबायोटिक, ताप आला अँटीबायोटिक, सर्दी झाली अँटीबायोटिक. कोणाला ना अर्धा तास डोकं दुखून आलं, अर्धा तास सहन करायची मेंटॅलिटी कोणाची राहिली नाही. याचा फायदा डॉक्टर घेऊन आज करोडो अरबो रुपयाचे ड्रग लोकांच्या पोटात. मी एका मेडिकलचा सांगतोय, अमरावतीत किती मेडिकल आहे, किती दवाखाने आहेत, किती करोडो खरबो रुपयाचा टर्नओव्हर आहे, आणि आपले मेहनतीचे पैसे सगळे आपल्याकडे तर एवढा मोठा चान्स आहे. आपण या लोकांना वाचू शकतो. तिथं गेल्यानंतर 10,000, 15,000, 20,000, 2 दिवस तर 4 दिवस तर ऍडमिट राहिलो, 40-50,000 बिल कोणत्या डॉक्टर सहन निघते. कमीत कमी वाला डॉक्टर आहे. जर तुम्ही रेडिएट शाखा येत केले तर मोठं इकडे सोनोने सारख्या हॉस्पिटलमध्ये गेले, तिकडे आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आपल्याला खूप सारं काम आहे. आपण जर या इंडस्ट्रीमध्ये आहे, आपण फूड सप्लाय इंडस्ट्रीमध्ये आहे, फूड सप्लिमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे, आपण वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आहे. आज आपण आजचा विचार नाही करू. इथून येणाऱ्या 4-5 वर्षाचा काळ जो आहे आपल्याकडे एवढा मोठा सुवर्ण काळ आहे. लोक अवेअर होऊन राहिले. लोकांना समजून आलं पेन किलर खाल्ल्यावर किडन्या खराब होऊन राहिल्या. लोकांना हे माहित आहे शुगरची गोळी ज्याला चालू आहे त्याला बीपीची गोळी ऑटोमॅटिक चालू होते. एक औषध एका बिमारीसाठी घेतात, ते दुसरी तिसरी बिमारी तुमची सगळ्यात तयार करून ठेवते. ज्याला बीपीची शिकायत आहे त्याला इकोस्प्रिन ऍस्पिरिन ऍडिशनल चालूच आहे. ऍसिडिटीच्या गोळ्या तशा खाऊन राहिले लोक, त्याच्या पेपरमिंटच्या गोळ्यासारख्या ऍसिडिटीच्या गोळ्या खाऊन राहिले. आणि या सगळ्या म्हणजे जे ड्रग्स आहे हे इंडिया सगळ्यात मोठी राजधानी झाली आहे भारत. ह्या सगळ्यात जास्त औषधाच्या मोठ्या ज्या कंपन्या, ज्या फॉरेनच्या कंपन्या, ज्या इंडियनच्या कंपन्या आहे, इथं सगळ्यात जास्त टर्नओव्हर भारतातून झाला. आणि आपण अशा देशात राहतो काही 150 करोड प्लस लोकसंख्येचा देश आहे, आणि आजाराचं प्रमाण एवढं वाढलं आहे. तुम्ही जर कोणत्याही दवाखान्यावर एकही बेड खाली अनुबाळा इकडे हे घे, तुझी डॉलांनी इकडे पासून राहिला. शुगरची गोळी घ्या सकाळी, संध्याकाळी शुगरची गोळी घ्या. बीपीची गोळी सकाळी घ्या, संध्याकाळी बीपीची गोळी घ्या. परत दुसऱ्या दिवशी सकाळी घ्या, परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घ्या. ऍसिडिटीची गोळी तर लोकांना अशी करून टाकली, जेवणाच्या पहिले ऍसिडिटीची गोळी घेते, जेवणानंतर ऍसिडिटीची गोळी घेते, आणि ऍसिडिटीच्या गोळ्यांनी सुद्धा हळद कमजोर होते. हे जे ड्रग्स चालले लोकांच्या पोटात, याच्या गोळीत एवढ्या कॉम्प्लिकेटीज वाढून आल्या, हाडं ठिसूळ झाले आहे, नर्वस सिस्टम हे चाललं आहे, लोक चिडचिड झाले आहे, लोकांची एनर्जी लेवल कमी झाली आहे, विटॅमिनची लोकांमध्ये कमतरता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या कारणावर काम करणारे प्रोडक्ट आपल्याशी. ह्या सगळ्या गोष्टीचे जे कारण आहे, मेन कारण काय, ऍसिडिटी कारण काय, तुमचं पाचन खराब आहे, त्याच्यावर काम करणारे प्रोडक्ट आपल्याविषयी आहे. म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीत आहे, पण तुम्ही 5 वर्षानंतर या इंडस्ट्रीत जो 5 वर्ष काम करा त्याच्यात तुम्ही मागच राहाल 50%. जरी तुम्ही आज 5 लाख महिन्यावर आहे, 5 लाख रुपये तुम्ही कोणत्याही प्रोफेशन कमावता, तरी 5 वर्षानंतर माझ्यापेक्षा इन्कम तुमचं कमी होईल. 100% सत्य आहे. कारण की मी त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, काय ज्या इंडस्ट्रीचं फ्युचर समोर अँटीबायोटिक ज्यावेळेस तुमचे शरीर काम करणार नाही ना, त्यावेळेस आयुर्वेद लोकांना आठवा. आज लोकांच्या शरीरात नाही ओव्हरडोस इंडियन लोकांसाठी भयंकर. लोकांची जखम बसणार नाही. मग एक छोटी जखम झाली ना, अँटीबायोटिक जर काम केलं तर, कारण की 9% लोक अँटीबायोटिक तुम्हाला
आपण इथं एड करू. 9:50 झाले आहे. आणि आजच्या मीटिंग मधून जर काही तुम्हाला शिकायला भेटलं असं तर भेटतो आपण एक मिनिट बोला. सांगा सर सांगा. अयब माहिती आहे काय? अयब काय असते ना? अयब केले अयब शब्द नाही सापडला अजून. पण अयब जो आहे अयब काही फायदा नाही. फक्त भरपूर लोक अयब आहे. माझ्या नाही काही अयब आहे. प्रत्येक व्यक्ती अयब असते काही नाही. अयब हा फायदा नसते. एका तिरळा पाहणाऱ्या व्यक्तीच्या समोर वाघ आला. एका तिरळा पाहणाऱ्या व्यक्तीच्या समोर वाघ आला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं त्याला का वाघ समोर आला तर वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिला तर वाघ हा हमला करत नाही. त्यानं वाघाच्या डोळ्यात पाहायचा प्रयत्न केला. एवढ्यात काय झालं, वाघाची बायको ज्या वाघीच नाही आली, समोर आली दुबई समोर. हा पाहून राहिला. आता वाघिनले असं वाटे का हा माझ्याकडे कोण राहिला, वाघाला माझ्याकडे कोण राहिला. आणि वाघिनले सांगितलं होतं का जो व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्या आई वडिलांना सांगितलं होतं का जो व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून बहीण बा तो तुमच्या कधी हमला नाही करणार, तो मजबूत असते. ते दोघे वापस गेले. हा वाचला. नंतर वाघ आणि वाघींची चर्चा झाली. वाघ म्हणजे तू कोण वापस गेली, तू माझ्याकडे कोण राहिला. वाघ म्हणजे तू कोण वापस, वाघीन म्हणजे तुम्ही कोण वापस आले, तर तू म्हणजे तू माझ्याकडे पाहत होता. ऍक्च्युली तो पाहत कोणाला करत होता, पण तो अयब होता. अयबान त्याचं जीवन वाचवलं. आपल्या टीम मध्ये भरपूर लोक जे अयब आहेत अशा अयब जे लोक घेऊन आपल्याला समोर राहत आहे. हा एक बिझनेस आहे. भरपूर लोक अयब आहे. भरपूर लोक अजून आयडिया मारणं शिकत नाही. भरपूर लोक जे आहे त्यांनी सांगायचं तसं कधीच करत नाही. असे अयबवादी लोक सुद्धा पाहिजे ते आपल्याला शिकवत असतात. आजची मीटिंग आपण इथंच एड करू. मला रेल्वे स्टेशन सोडून द्यायला जायचं आहे. काही जर चुकलं तर मला क्षमा करा. क्षमा मागतो श्री स्वामी समर्थ. आणि एक मिनिट जर कोणाला बोलायची इच्छा असेल आजच्या मीटिंग बद्दल बोला. श्री स्वामी समर्थ.